आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे नजर. जिल्हा झटपट. जालन्यात मतदार जनजागृती संदर्भात 100 वर्षीय आजींनी केलं मतदान करण्याचं आवाहन. कौशल्य विकास तसंच पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशानं रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सहाण येथे महिला बचत गटांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम. आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी 14-15 जानेवारी दरम्यान पुणे परिवहनतर्फे 1056 बसेस धावणार. बसगाड्यांच्या रोजच्या कार्यक्रमात फरक पडण्याची परिवहनने दिली माहिती. अकोला जिल्ह्यात कापूस उत्पादनासोबत अतिघनता लागवड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कापूस रुईचं उत्पादन हेक्टरी 750 किलोपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणार कापूस तंत्रज्ञान अभियान 2. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या चिंचवड येथील संकुलात काल करण्यात आला राष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरा. आणि सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या आगामी पर्वासाठी प्रशासन आणि मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.